काळा ढग आणि गोरा ढग. तर आजच्या बोधकथेचं नाव आहे काळा ढग गोरा ढग. आता जो इतरांसाठी जगतो त्याला जीवनाचा अर्थ समजतो, तर ही बोधकथा वाचायला अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत ही बोधकथा नक्की वाचा, म्हणजे याचं तात्पर्यसुद्धा तुम्हाला समजेल. तर इथे आज मी तुमच्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन आलेली आहे. तर नमस्कार मंडळी, प्रेमकथा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला बोधकथेला सुरुवात करूया. एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता, तो हळूहळू जमिनीकडे उतरत होता. गोरा ढग अगदी हलका होता, तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्या ढगाला विचारले की काळ्या ढगा तू कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे. मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे मी धरणी मातेला देऊन टाकणार आहे. यावर गोरा ढग हसला. तर गोऱ्या ढगाने काळ्या ढगाला काय सांगितलं हे पण पाहूया. जमीन उन्हाने तापली आहे असं काळा ढग म्हणत आहे गोऱ्या ढगाला. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडे पण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पाहत आहे असं काळा ढग गोऱ्या ढगाला म्हणाला. पण गोऱ्या ढगाला काही समजतच नव्हतं. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याला हसला आणि त्याला म्हणाला की आपल्याकडे जे असतं ते कधीच कोणाला द्यायचं नाही. त्याला गोरा ढग काळ्या ढगाला काय म्हणतो, वेडाच आहेस. आपली संपत्ती अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी संपले की तुझे आयुष्य संपेल की मी चाललोय स्वर्गात, देवबाप्पाच्या घरी. जागा रिकामी झाली आहे आणि ती मला मिळेल. हे कोण म्हणतं? तर गोरा ढग काळ्या ढगाला म्हणतो. गोरा ढग थोडासा अहंकारीच असतो. गोऱ्या ढगाला खूप घाई होती, तो धावतच पुढे निघाला. काळा ढग मात्र हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस सुरू झाला. काळा ढग अदृश्यच झाला, कारण काळ्या ढगातलं संपूर्ण पाणी त्याने धरणी मातेला देऊन टाकलेलं होतं. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. तलाव, विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले आणि शेतकरीसुद्धा सुखावले. इथेच काळ्या ढगाचं जे आहे इथे अस्तित्व संपलं होतं, पण खरं अस्तित्व तर आता सुरू होणार होतं. गोरा ढग वर जाताना ते पाहत होता आणि काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दार आला. गोऱ्या ढगाने दार ठोठावले. गोऱ्या ढगाने दार ठोठावताच एका देवदूताने ते उघडले. त्याने गोऱ्या ढगाला विचारले, तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे? गोरा ढग आपल्याच तोण्यात होता, थोडासा अहंकारी होता. मी इथे राहायला आलोय. गोरा ढग देवदूताला म्हणतो, स्वर्गात एक जागा रिकामी झाली आहे म्हणून मी इथे राहायला आलोय. तर ती मलाच मिळणार. उघड दरवाजा. दार उघडायच्या ऐवजी त्या देवदूताने ते दार लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, देवदूत गोऱ्या ढगाला म्हणाला, ती रिकामी जागा आता भरली आहे, कारण तिथे आता देवबाप्पा स्वतःच विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले, ज्याने आपले सर्वस्व पृथ्वीवर देऊन टाकले. पृथ्वीवर देऊन आनंद निर्माण केला. त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार असं देवदूत गोऱ्या ढगाला म्हणत होता. पण देवदूताला काही समजत नव्हतं. तर या बोधकथेचं तात्पर्य काय आहे? समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे, त्यांना काही ना काही मदत करणे, यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो. तर आजच्या बोधकथेत तुम्हाला काय समजलं हे मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन बोधकथा पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. परत अशाच एक भन्नाट बोधकथेसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.